राज्यात सरकारी पैशांचा अपव्यय कशा पद्धतीने सुरू आहे याचा एक उत्तम नमुना समोर आलाय। तब्बल 95 कोटी रुपये खर्च करून जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून एक पूल तयार करण्यात आला। आता यात धक्कादायक बाब अशी आहे की हा पूल संपतो आणि सुरू होते ती शेतजमीन। हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील येलदरी धरणाच्या पूर्णा नदी पात्रावरचा हा सगळा प्रकार आहे। मग हा पूल बांधलाच कशाला, एवढा पैसा खर्च कशाला केला, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। पाहूया। 95 कोटींचा पूल की एप्रिल फूल। पुलाच्या एका बाजूलाच रस्ता, दुसऱ्या बाजूला रस्ताच नाही। पीडब्ल्यूडीच्या नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांना फटका। हिंगोली परभणी सीमेवर पूर्णा नदीवर उभारलेला हा आहे केबल स्टेज पूल। मराठवाड्यातील पहिलाच भव्य प्रकल्प। राज्य महामार्ग क्रमांक 248 वर नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा पूल उभारण्यात आला। जुना पूल अरुंद आणि धोकादायक असल्यामुळे अनेक अपघात झाले, जीवितहानीही झाली आणि त्यामुळे नवीन पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली आणि त्यानुसार 2021 मध्ये या पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि 2025 मध्ये पूल निर्माणही झाला। मात्र धक्कादायक बाब म्हणजे पुलापर्यंत रस्ता आहे आणि पुलाच्या पलीकडे शेतजमीन आहे। जमिनीचं भूसंपादन न झाल्यामुळे पुलापलीकडचा रस्ता तयार झालेला नाहीये। नवीन पूल बांधताना जमिनीच्या अधिग्रहणाचाही विचार पीडब्ल्यूडीनं केला नाहीये। आता मोबदला दिल्याशिवाय शेतकरी जमिनी द्यायला तयार नाहीयेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शून्य कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत। पुलाच्या विषयात ते आम्हाला नोटीस दिल्या त्या मोबदला देतो म्हणले, फक्त 3 लाख रुपये दिले आम्हाला। ते आम्हाला अमान्य। आमचे 28 गुंठे जमीन गेलेली आहे। पुलाचं काम सुरू झाल्यावर काय नोटीस आल्या का? पुलाचं काम सुरू झाल्यावर काही नोटीस आल्या नाही। आता काय म्हणणं आहे तुमचं? ते आम्हाला ते परवडत नाही। समोरच्या रस्त्याचं अजून काहीच नाही। नोटीस वगैरे आली? हो, नोटीस आली ते एकदा 7-12 नेलेली आहेत, पण त्याच्यावर काही बोलले नाहीत ते अजून। काय नोटीस मध्ये सांगण्यात आलं? की ह्या जमिनीची मोजमाप येण्यासाठी ती नोटीस त्याच्यासाठी आली। काम पूर्ण झाल्यावर नोटीस आली? नाही, अगोदरच पुलाचं सुरुवाती हो, त्याच्यावर नोटीस काहीच आली नाही। पुलाचं काम झाल्याच्या बाद काहीच आलं। आज कोट्यावधी रुपयांचा हा पूल वापराअभावी पडून आहे आणि नागरिक मात्र अजूनही जुन्या धोकादायक पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत। जवळपास 95 कोटी रुपये खर्च करून हा या ठिकाणी भव्य असा पूल उभारण्यात आलेला आहे। मात्र पण विकासाच्या या कामात नियोजनाचा पूर्णपणे अभाव दिसून येतोय, कारण हा पूल जिथे संपतो तिथे ना रस्ता आहे ना कोणती जोडणी आहे। शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन हा पूल थांबतोय। बघताय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते जवळपास कोट्यवधी रुपये खर्च करून हा पूल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। मात्र हा पूल शेतकऱ्याच्या शेतात जाऊन थांबतोय। दुसरीकडे हा धोकादायक पूल झालेला आहे, यामुळे या ठिकाणी अनेकांचे बळी गेलेले आहेत। मात्र या ठिकाणी केवळ निष्काळजीपणाचं हे उदाहरण म्हणता येईल। सरकारने 95 कोटी खर्च करून पूल बांधला, मात्र पुलाच्या पलीकडे रस्ताच नाहीये। त्यामुळे नागरिकांना अजूनही जुन्याच पुलावरून जीव मुठीत घेऊन जावं लागतंय। जुन्या पुलाची अवस्था अत्यंत खराब आहे। आतापर्यंत या ठिकाणी अनेक अपघात झालेत, आताही अपघाताचा धोका असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। नव्या पुलावर 95 कोटींची उधळपट्टी करण्यात आली, ना जुन्या पुलाची दुरुस्ती झाली ना नव्या पुलाचा वापर। मग अपघात झाला तर याला जबाबदार कोणाचा संतप्त सवाल नागरिक करतायत। 1956 नंतर 70 ते 72 वर्षानंतर आम्हाला हा पूल मिळालेला आहे। वांद्रे वरळी सिलिंगच्या धर्तीवर जर्मन टेक्नॉलॉजीचा हा पूल आहे, परंतु आपण जर पाहिलं तर हा पूल अद्यापपर्यंत अपूर्ण आहे। जनतेला वाहतुकीसाठी मिळालेला नाही। जवळपास 30 लोकांचा मृत्यू झालेला आहे। या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अभियंता आहेत त्यांच्यावर निश्चितच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जेव्हा या पुलाचं काम होऊ लागलं त्यावेळेस जनतेमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण होतं, पण ते एक फुसकाबार ठरल्यासारखं राजकारणी लोक जसे करतात तसं एक फुसकाबार ठरल्यासारखं झालं। हे आश्वासन पोकळ झालं, कारण एवढा मोठा पूल बांधला आणि समोर बघितलं तरी तर काहीच नाही। आणि जो खालचा पूल आहे, जो जुना पूल आहे, त्याच्यावरूनच जीव मुठीत घेऊन आज सुद्धा तशीच वाहतूक करावं लागली लोकांना। आणि शाळेतले विद्यार्थी असो किंवा म्हातारे कोणी असो, अनेकांची इथं जीव धोक्यात घालून हा पूल त्यांना पार करावा लागतोय। कोट्यावधींचा पूल मात्र वापर शून्य। नियोजनाचा अभाव की प्रशासनाचा हलगर्जीपणा,
भूसंपादन कधी होणार, रस्ता कधी तयार होणार आणि हा पूल नागरिकांसाठी कधी खुला होणार, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या भूसंपादनाच्या आधीच पुलाचं काम करणाऱ्या आणि सरकारच्या पैशांचा अपव्यय करणाऱ्या PWDच्या या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गजानन वाणी, झी 24 तास, हिंगोली.